52 लाख लाभार्थी आणि 1562 कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत। अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळालेला आहे। एकंदरीत विचार केला तर सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली असून त्यांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम आता पाहायला मिळत आहे। मात्र यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आता काही लाख महिलांना हप्ता भेटणार आहे। त्यामध्ये 33 लाख महिला पहिल्या टप्प्यासाठी असून यामध्ये आता 13 जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली आहेत। कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तसेच आता राज्य सरकारने खूप दिवसानंतर मोठा निर्णय घेतल्यामुळे लाडक्या बहिणींना 1000 नव्हे 2000 नव्हे तर आता थेट 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आता कोणत्या 14 जिल्ह्यात पहिला टप्पा लवकर सुरू होत आहे त्या 14 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। त्या जिल्ह्यामध्ये आता 3000 रुपयेच नव्हे तर गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकार मार्फत झालेला आहे। ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांना देखील आता हे पैसे मिळणार आहेत। मात्र 24 तासाच्या आत तुम्हाला एक काम करावे लागेल, अन्यथा तुम्ही गॅस सिलेंडर हप्त्यापासून वंचित राहू शकता। 830 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, ते काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला एक नव्हे तर 2 योजनांचा लाभ पुढे चालून मिळू शकतो। तर सर्व अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नाहीये, चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकावं। तुमचा जिल्हा कोणता आहे ते सांगा, लगेचच तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी भेटणार त्याबाबतची बातमी आपण नक्कीच देऊ। त्यासाठी कमेंट करून जिल्हा सांगणे गरजेचे आहे व एक लाईक देखील करणे गरजेचे राहील। तसेच चला पाहूयात आता इथून पुढे सविस्तर अपडेट। राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता राज्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय। 33 लाख महिलांच्या बँक खात्यात पहिला टप्पा हा पाहायला मिळत असून थेट आता बँक खात्यात ही डीबीटी मार्फत रक्कम पाहायला मिळणार आहे। यामध्ये कोणत्या 33 लाख महिला व कोणते 14 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता पहिल्या टप्प्यात वाटप होत आहे। त्या 14 जिल्ह्यांची मी नावे सांगणार आहे, कारण की आता काही तासानंतर थेट रक्कम ही डीबीटी मार्फत आता वर्ग केली जाणार आहे। तर ही रक्कम आता लाडक्या बहिणींसाठी जास्त रक्कम आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये हा हप्ता देण्यात येणार आहे। तर चला पाहूयात आता जिल्ह्यांची नावे, कोणत्या जिल्ह्यात पुढच्या तासानंतर पैसे मिळणार आहेत। तर आता गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये हा लाभ देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मिळणार असून आता 24 तासाच्या आत एक नक्कीच तुम्हाला काम करावे लागेल, कारण की 24 तासानंतर जर केले तर तुम्ही यापासून वंचित राहू शकता। सरकारला आता सर्वच लाडक्या बहिणींना 830 रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता देखील द्यायचा आहे। त्यासाठी काय काम आहे ते देखील आपण पाहणारच आहोत। त्यापूर्वी जर विचार केला तर आता पहिला जिल्हा आपल्याला जे आहे ते यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील पाहायला मिळत आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून नाशिक जिल्ह्यामध्ये मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे। तुम्ही इकडे व्हिडिओ लक्ष देऊन पाहू शकता। या ठिकाणी आपण तुमच्यासाठी लिहून सुद्धा दाखवत आहोत, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजून जाईल। आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्कम 1000 नव्हे 2000 नव्हे तर तब्बल दोन्ही हप्ते मिळून 3000 रुपये ही रक्कम बँक खात्यात येणार आहे। 2 हप्ते फेब्रुवारीचे 1500 रुपये तर मार्च महिन्याचे 1500 रुपये अशी मिळून ही 3000 रुपयांची रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। यामुळे नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा मिळेल, ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल। आता पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी एक महत्त्वाचे अपडेट पाहणं गरजेचं आहे। आता एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता 15 जिल्हे जाहीर झालेले आहेत। इकडे बघू शकता 15 जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली असून आता प्रतीक्षा संपली अशी अपडेट पाहायला मिळत आहे। या ठिकाणी तुम्हाला एक फोटो दिसत असेल, यावरती खाली पाहू शकता आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। मोठा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला आहे, कारण की आता अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनातील पहिला निर्णय कोणता आहे ते जर म्हणायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचा आहे व त्यासोबत अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडर 830 रुपये याबाबतचा निर्णय घेतलेला आहे। आता तुम्हाला 830 रुपयांचा देखील लाभ मिळून जाणार आहे। सर्व बहिणींच्या बँक खात्यात 830 रुपये मिळणार आहे। तुम्हाला 830 रुपयांचा लाभ मिळतो का? गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात दरवेळी येत असतात का नाही? हो किंवा नाही सांगा। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। होय, आधार कार्ड धारक महिलांसाठी देखील आनंदाची बातमी आलेली असून त्यांच्या खात्यावरती मोठी रक्कम ही वर्ग केली जाणार आहे। आधार कार्ड तर सर्व महिलांकडे असतं, मग आधार कार्ड असेल तर आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला, कारण आता लाडक्या बहिणींना मोफत साडी देखील मिळणार आहे। मोफत साडीचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळणार असून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल। आता मोफत साडी ही लाडक्या बहिणींना मिळणार असून त्या जर शहरात राहत असतील तर त्यांच्या शहरामध्ये वाटप होणार आहे। गावी जर राहत असाल तर थेट गावामध्ये तुम्हाला आता मोफत साडीचे वितरण हे राज्य सरकार मार्फत केले जाणार आहे व
व आता होळी निमित्त हे लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट मिळणार आहे। मात्र त्यासाठी एक काम करा, ते तुम्हाला लगेचच सांगतो। इकडे बघू शकता, आता ज्यांच्याकडे जर विचार केला तर आता काही जणांना 830 रुपयांची देखील प्रतीक्षा आहे। गॅस सिलेंडरचे 830 रुपये जर मिळवायचे असतील, सर्वात अगोदर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये व गॅस सिलेंडरचे तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले नसतील तर इथून पुढे जर पैसे पाहिजे असतील तर सर्वात अगोदर महत्त्वाचं काम म्हणजे पुरुषाच्या नावावरती जर गॅस सिलेंडर असेल तर तो गॅस सिलेंडर तुम्हाला लवकरात लवकर महिलेच्या नावावरती करावं लागेल। महिलेच्या नावावरती केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर एक काम करायचं आहे, त्यासाठी एक छोटासा फॉर्म देखील भरावा लागतो। सर्व काही त्यामध्ये तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला लगेचच या योजनेचा देखील लाभ सुरू होईल व या योजनेचे तुम्हाला वर्षातून 3 वेळेस 830 रुपयांप्रमाणे हे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जातील। बघू शकता, 830 रुपये हे तुम्हाला एक वेळेस नाही, 2 वेळेस नाही तर 3 वेळेस हे तुमच्या बँक खात्यामध्ये आता मिळणार आहेत। ही एक आनंदाचीच बातमी तुमच्यासाठी म्हणावं लागेल। तसेच आता 830 रुपयांचा हप्ता कधी मिळणार आहे व अजून त्यासाठी महत्त्वाचं मेन काम काय करायचं आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल। मात्र ते काम आता 24 तासाच्या आत करून घ्या, त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकायचा आहे। तर आता लाडकी बहीण योजनेचे पुढचे जिल्हे कोणते आहेत, पुढच्या कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत, त्या जिल्ह्यांची नावे आता आपण पाहूयात। आता महिलांसाठी एक खुशखबर म्हणजे महिलांनो बघा, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आली। अशा प्रकारची एक लाईन आपल्याला वरती पाहायला मिळत आहे। आता एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून पुढचा जिल्हा जर यामध्ये पाहायला गेलं तर अहिल्यादेवीनगर आहे। अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। हो, या ठिकाणच्या लाडक्या बहिणींना आता छोटी मोठी रक्कम नाही तर 3000 रुपये तर मिळणारच आहेत। 3000 रुपये हे फेब्रुवारीचे 1500 रुपये असतील व मार्च महिन्याचे 1500 रुपये असतील, अशी मिळून ही 3000 रुपयांची रक्कम मिळेल। मात्र त्यासोबत अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये हे वर्ग करण्यात येणार आहेत। हे तुमच्यासाठी महत्त्वाची आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, आपण बऱ्याच जिल्ह्यांची आता जी आहे ती बातमी पाहणार आहोत। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा सांगा, लगेच बातमी देऊन टाकूयात। तसेच आता अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोफत साडीचे वितरण देखील होणार आहे। हो, इतर जिल्ह्यात पण होणार आहे, मात्र त्यापूर्वी अहिल्यादेवीनगर जिल्हा देखील या पहिल्या टप्प्यामध्ये पाहायला मिळत आहे। अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणारच आहे। आता या ठिकाणी मोफत साडी मिळणार आहे, त्यातले त्यात गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये व इकडे लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये, असा मिळून 3 योजनेचा लाभ थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारमार्फत मिळणार आहे। हे तुमच्यासाठी आनंदाची गुड न्यूजच म्हणावं लागेल। तसेच पुढची अपडेट आपण पाहूयात। आता पुढील जिल्ह्यांची अपडेट पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी म्हणजे इकडे बघू शकता, उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणी जे आहे ते खूप चिंतेत होत्या। त्यांना वाटत होतं की फेब्रुवारीचा हप्ता मिळतो की नाही अशी ते प्रतीक्षा करत चाललेल्या होत्या। मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। आता मोठी खुशखबरी आदितीताई तटकरे यांनी कालच दिल्याचं पाहायला असेल, कारण की कालच मोठमोठ्या चॅनलवरती, न्यूज चॅनलवरती एक बातमी आलेली होती की लाडक्या बहिणींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता देणार असल्याचं कोणी सांगितलं आहे तर महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ती माहिती दिलेली होती। त्यामुळे महिलांना काहीसा दिलासा मिळालेला आहे व या योजनेमुळे महिलांना चांगला आधार देखील मिळत आहे। तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही ते देखील कमेंटमध्ये सांगा, त्यावरती देखील एक खुशखबर आलेली आहे। अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, कोणत्या 33 लाख महिलांना पुढच्या तासानंतर मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे ते देखील आपल्याला पाहायचंच आहे। मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी म्हणजे इकडे बघू शकता काय लिहिलेलं आहे, उशीर झाल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आता 3000 रुपयांचा हप्ता तर मिळणारच। मात्र आता लाडक्या बहिणींना एक नव्हे तर 2 अजून गिफ्ट मिळणार असून त्यामध्ये मोफत साडीचे वितरण हे प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे। यामध्ये मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असे बरेच विभाग असतील। या सर्व विभागातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता रक्कम तर येणारच, मात्र त्यासोबत मोफत साडीचे वितरण देखील आता हे लाडक्या बहिणींना पाहायला मिळणार आहे। आता उशीर झाल्यामुळे 3000 रुपये येत आहेत, तर फेब्रुवारीची इकडे बघू शकता इथे काय लिहिलेलं आहे, फेब्रुवारीचे 1500 तसेच मार्चचे 1500 याला प्लस केलं तर 3000 रुपये असे 2 हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारमार्फत म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अर्थमंत्री अजित पवारजी साहेब तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत, यांच्याकडून हा निर्णय झालेला आहे। मात्र या सरकारकडून आता चांगला दिलासा खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींना मिळत आहे असंच म्हणावं लागेल। तर आता एक पुढे अपडेट पाहणार आहोत। तिकडे बघू शकता पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून आता 4थ्या क्रमांकाचा जिल्हा धाराशिव असून या ठिकाणी 1 लाखांपेक्षा अधिक महिला ह्या पात्र पाहायला मिळत आहेत। हो, इकडे लक्ष देऊन बघू शकता, तुमच्यासाठी आपण येथे लिहून सुद्धा दाखवत आहेत। 1 लाखांपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे येणार आहेत। तुम्हाला एक काम करायचं आहे, अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता। काहींना फेब्रुवारीचे पैसे मिळणार नाही, छोट्याशा चुकीमुळे या लाभापासून तुम्ही वंचित राहताल। ते काय कारण आहे पुढे सांगितलं जाईल। तुम्हाला वाटत असेल आतापर्यंतचे हप्ते मिळाले,
इथून पुढे पण मिळेल. मात्र नाही, एक महत्त्वाचा निर्णय, शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे, ते तुम्हाला सांगणार आहे. ते देखील तुम्हाला पाहणं एकदम महत्त्वाचं आहे, कारण की ते जर तुम्ही नाही पाहिलं तर छोट्याशा कारणामुळे तुमचे फेब्रुवारीचे पैसे जाऊ शकतात, बंद राहू शकतात, हे देखील लक्षात घ्या. तसेच आता धाराशिव जिल्ह्यामध्ये मोफत साडीचे वितरण तर होणारच आहे. मात्र त्यासोबत लाडक्या बहिणींना 1,500 फेब्रुवारीचे व मार्चचे 1,500 रुपये हे 23 तासाच्या आत म्हणजे 24 तासाच्या आत त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. ही एक आनंद वार्ता धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात आहे. 3,000 रुपयांची अशी भेट लाडक्या बहिणींना मिळणार असून होळीनिमित्त आता मोफत साडीचे वाटप देखील या जिल्ह्यामध्ये होणार आहे. होय, आता मोफत साडीचा लाभ देखील धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय हा राज्य सरकारमार्फत आपल्याला व केंद्र सरकारमार्फत पाहायला मिळणार आहे. ही एक आनंदाची व दिलासा देणारी खुशखबरच लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल. आता अजून एक आपल्याला पुढे अपडेट पाहायचे आहे. अजून पुढचा जिल्हा आपण सांगणारच आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी म्हणजे आपण घेऊन आलेलो आहोत. इकडे बघू शकता, आता एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरे पाहायला मिळत आहेत. यांनी आता लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी 3,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम त्यांच्याजवळ जी आहे ते आता जमा केलेली आहे. म्हणजे जी रक्कम लाडक्या बहिणींना द्यायची होती ती रक्कम त्यांच्यापर्यंत आता जमा झालेली असून ती रक्कम वाटपाचे आदेश फक्त आता मिळणे बाकी आहे. लवकरच तुमच्या खात्यात हप्ता येणार आहे. तसेच आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या नावांचा व्हिडिओ लगेच येणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी जे सबस्क्राईब करतील त्यांना पाहायला मिळेल व एक लाईक करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तसेच कॉमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा. धन्यवाद.